जळगाव उमाळा MIDCतील उद्योग महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अडचणीत सापडल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। जळगावचे उद्योगधंदे पडवण्याचे बेने तुम्ही घेतले आहे का? नाशिकच्या AC मध्ये बसून आम्हाला सांगू नका, 45 अंश तापमानात बाहेर या, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले असून हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बसवण्यात वारंवार सूचना देऊनही न झाल्याने उद्योजकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली। उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे ऐकताच संतप्त झाल्याने मंत्र्यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे कान उघडणी करत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 मे रोजी दुपारी 4 वाजता पाडदी येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। मग 5 MVचा ट्रान्सफॉर्मर 1 महिन्यापासून तुमच्या AC बरोबर मी बसलो, सगळ्या उद्योजकांबरोबर बसलो, लगेच करून देतो। तो म्हणतो आता मी बघतो, सांगतो। हे पुढाऱ्यांचे शब्द आहे, तुमचे नाही। तुम्ही पगार घेता आमचा मुलांनी। चिंचोली मुलांनी साहेब, नाशिकच्या AC मध्ये नका बसा, बाहेर या जरा उन्हात। इथे 45 डिग्री सेल्सिअस मध्ये या जरा। थोडे काम झालंय, तो आता म्हणतो काम नाही झालं, तुम्ही म्हणता काम झालं। तुम्ही फॉलोअप तरी केलाय का? CE ना तुम्ही, नाशिक विभाग आहे तुमच्या ताब्यात। अहो तुम्हाला MIDC तर कळलं पाहिजे ना, नाशिक विभाग। तुम्ही काय बियाणे घेतले का उद्योग पळवायचे जळगावचे? तुम्ही आता उद्या इकडे या, उद्या इकडे या, मी उद्या इथे। अहो मुलांनी इकडे या उद्या, तिकडे पंख्यातून नका बोला। आणि आज तुमच्या वतीनंच ते माझ्याकडे या ठिकाणी आले होते आणि आता 5 MVचा ट्रान्सफर आपण तिकडे मंजूर केलेला आहे। मंजूर होऊन 2 महिने झालेले, पण त्याला बसवलं जात नाही। आणि आपल्या समोरच मी मुलांनीशी बोललोय की आम्हाला मोठा उद्योग येईल तेव्हा येईल, पण जे छोटे छोटे उद्योग आहे ते पळवायच्या मागे लागलेत का तुम्ही अधिकारी मंडळी? तर मला तरी असं वाटतं की ते 5 MVचा प्रश्न लवकर सोडण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। महावितरणच्या अधिकाऱ्यांची नेहमीच मुजोरी पाहायला मिळते, आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं स्थानिक उद्योग। निश्चितपणाने ते नाशिकमधून राज्य चालवतात, तर त्यांनी इकडे आलं पाहिजे। मी त्यांना सूचना पण दिली आहे की तुम्ही उद्याच्या दिवशी जळगावमध्ये या, आणि जर हे छोटे उद्योग इथून गेले तर जळगावमध्ये काहीच राहणार नाही। अधिकाऱ्यांना खडसवलंय तुम्ही या ठिकाणी फोनवर? खडसवलं नाही, ही भावना आहे। कारण की त्या परिसरामध्ये शेतकऱ्याची पोरं जी 10वी 12वी पास आहे, ITI केलेली आहे, त्यांना 15,000 16,000 रुपये छोटे छोटे उद्योग देतात। मोठा उद्योग येईल तो 10,000 लोकांना नोकरी देईल, तो येईल केव्हा, तो देईल केव्हा? पण आता जे 25-50 छोटे छोटे उद्योग रोजगार देत आहे ते 5-50 जर गेले तर आमचे 1000-1500 मुलं भुकेले मरतील। म्हणून आम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांना खडसवून बोललेलो आहेत। आणि काय हरकत आहे की जर काम होत नसेल तर मग शांत बसून कसं चालेल? मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा, आंदोलनाचा इशारा दिला आहे, असं बघतो तुम्ही? त्यांनी इशारा दिला, पण सरकारने त्यांच्याकरता पॉझिटिव्ह कामं मागच्या काळामध्ये त्यांनी मागण्या केल्या, ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही काही त्यांच्या शंका कुशंका असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, हे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भेट घेतील किंवा कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवतील। आणि मला असं वाटतं की काहीतरी तोडगा निघेल आणि हे आंदोलन थांबेल। आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतली। शेवटी शरद पवार हे त्यांची पूर्वाचे अध्यक्ष होते आणि शरद पवार हे जरी कुठल्याही पक्षात असले तरी एक आदरणीय व्यक्ती आहे, त्यांचं भेट घेणं म्हणजे काही चुकीचं नाही असं मला वाटतं।